बडिंग जर्नलिस्ट या यूट्यूब चॅनलच्या सामान्य ते असामान्य या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. सामान्य असूनही आपल्या असामान्य कर्तृत्वाने समाज माध्यमांवर एक आपला वेगळाच ठसा उमटवणाऱ्या अशा अनेक असामान्य व्यक्तींना आपण या माध्यमातून भेटत आहोत. त्यांचे अनुभव, त्यांच्या अडचणी आपण त्यांच्याचकडनं जाणून घेत आहोत आणि त्यातून निघत असलेले मार्ग सुद्धा आपल्याला त्यातूनच मिळत आहेत. स्वतःच्या अनंत अडचणींवर मात करत करत सामाजिक जाणीवही या सगळ्यांनी तेवढीच जोपासली आहे. सामाजिक कर्तव्य हे खूप महत्त्वाचं आहे हेही त्यांनी जाणलं आहे आणि त्यातही झोकून ही सगळेजण काम करत आहेत. आज अशाच एका असामान्य व्यक्तीशी आज आपण इथे चर्चा करणार आहोत. स्वतःच्या शारीरिक आणि आर्थिक अक्षमतेचा कुठेही बाऊ न करता आपल्याबरोबरच इतरांनाही प्रवाहाबरोबर घेऊन जाण्यासाठी ही व्यक्ती आजही तळमळीने काम करत आहे. या व्यक्तीचं नाव आहे इरफान पठाण. बडिंग जर्नलिस्टच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत. वेलकम सर. कसे आहात सर? तुमचा जन्म पुण्यातला की पुण्याबाहेरचे तुम्ही? माझा जन्म पुण्याबाहेरचा, तुळजापूर तालुक्यामधला. मी वयाच्या 5व्या वर्षापासून मला पोलिओ झाला. त्याच्या आधी मी चांगला चालायचो. त्याच्यानंतर काही वर्षांना सोलापूरमध्ये राहिलो, काही वर्ष तुळजापूर आजी आजोबांकडे राहिलो, नंतर पुण्याला शिफ्ट झालो. पण म्हणजे तुम्ही तिकडे सोलापूर तिकडे आणि आई वडील तिकडे असं थोडक्यात होतं. मग तुमचं शालेय शिक्षण आणि शाळा वगैरे तुम्ही कशी काय मॅनेज केलीत मग तेव्हा आजी आजोबा? ज्यावेळेस मी आजी आजोबांकडे राहिलो तिथंच, तर असं 10 वर्ष निघून गेले, पण काय शिक्षणाचं वगैरे काय तिथं खेडेगाव असल्यामुळे काय मला आणि माझ्यासारख्याला शिक्षण असतं हे आजी आजोबांना पण माहिती नाही आणि आजूबाजूचं वातावरण पण तसं नव्हतं. त्यामुळं 10 वर्षापर्यंत तर काय नाही आलं. पण मग गावाकडं आजोबांच्या ओळखीने एक उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक हॉस्टेल होतं, तर तिथं मला काही महिने ठेवलं. मग नंतर पुण्यामध्ये आलं एक आम्ही अधूनमधून मी पुण्याला यायचो आई वडिलांना भेटायला. तर मग पुण्यात आल्यानंतर मग पुढचा प्रवास चालू झाला. पण म्हणजे तुम्ही जे हॉस्टेलला राहत होता तिथे तुम्ही शालेय शिक्षण पण घेत होतात आणि हॉस्टेल असं दोन्ही होतं? पहिलीला होतो त्यावेळेस, त्यामुळे मग तिकडं पण तिथं ते सगळंच होतं. 4थी पर्यंत हॉस्टेल आणि शिक्षण तर एकच जागी होतं. तिथं सुविधा आणि तिथं बाकीचं काय नसल्यामुळं तिथं काय जास्त काळ राहिलो नाही मी. पुण्यात आल्यानंतर तुम्ही कुठल्या शाळेत आणि मग तो कसा प्रवास सुरू झाला तुमचा? आजी आजोबांकडे राहायचो, तर मामा शाळेत जात होते आमचे. त्यांचं बघून मी पुस्तकं वगैरे त्यांचं बघून मी लिहायला वाचायला गणित सगळं शिकलो होतो. ह्या विजिटला म्हणजे घरच्यांना भेटायला आलो होतो. आणि त्याच्यानंतर मग असं जस्ट मला चालता येतं त्यामुळे मी कुठं बाहेर जायचो ना. माझं घर एकदम असं डोंगरावरती पर्वतीच्या तिथं, त्यामुळे बाहेर कुठं लांब नाही. घरातून अंगणातून घरात तेवढंच माझी ऍक्टिव्हिटी असायची. एक दिवशी वडिलांनी काहीतरी कर्ज घेतलं होतं बँकेकडून, तर त्या कर्जाच्या वसुलीच्या ह्याच्यासाठी EMI साठी मॅडम घरी यायच्या. त्या मॅडम यायचं. मग त्यांनी इंग्लिश मला बघितलं की हा दारात बसलेला आहे आणि काहीतरी वेगळा दिसतो. मग त्यांना लक्षात आलं की हा पोलिओग्रस्त आहे. त्यांनी चौकशी केली की कोण आहे हा, काय आहे, आणि बाकीचं मी चौकशी केली शिक्षण काय की चालू आहे का वडिलांना. वडिलांनी सांगितलं असं मुलांसाठी शिक्षण आहे माहितीच नाही आम्हाला, त्यामुळे काही केलंच नाही. अगदी सर्टिफिकेट जे असतं हँडिकॅपचं सर्टिफिकेट ते पण नव्हतं मी तोपर्यंत काढलेलं. तर मग त्या मॅडमनी जस्ट बघितलं, चौकशी केली आणि ते गेल्या परत. त्या मॅडमनी फॉलोअप घेऊन वडिलांना ससूनला नेलं. ससूनला नेऊन सर्टिफिकेट काढून दिलं. सर्टिफिकेट काढल्यानंतर त्यांच्या ओळखीचं बालकल्याण, इथं गणेश केंद्र रोडला बालकल्याण म्हणून संस्था आहे, तिथं नेलं. तिथून मला एका कानेफाट्याच्या संस्थेची माहिती काढून दिली. तिथून पुढं मग आता ह्या सगळ्या वेळेमध्ये ह्या सगळ्या प्रवासामध्ये माझं वय 14-15 क्रॉस केलेलं होतं. आणि तिथून पुढं मग माझं पहिलीचं शिक्षण चालू झालं संस्थेत ऍडमिशन. कानेफाट्याला तुम्ही त्या शैक्षणिक संस्थेमध्ये होता? ते SSC फेमिना बार्मा म्हणून संस्था आहे, ती आता पण आहे तिथं. तर ती इन हाऊस होती सगळे, आणि 4थी पर्यंत शिक्षण इन हाऊस होतं आणि 5वी पासून ते ZP च्या शाळेला नॉर्मल मुलांबरोबर पाठवायचे बाहेर. तिथं मी माझं वय जास्त असल्यामुळे मला तिथं त्यांनी ऍडमिशन दिलं. आणि मला त्यांनी माझी पहिली एक्झाम घेतली की ऍडमिशन करण्याआधी की ह्याला काय येतं का कसं, म्हणजे बघण्यासाठी बुद्धिमत्ता चाचणी घेतली माझी. तर मी सगळं उत्तर व्यवस्थित लिहिले.
तर त्यांना लक्षात आलं की मी माझं वय पण जास्त आहे आणि माझी बुद्धिमत्ता पण चांगली आहे. मग त्यांनी 1-2 महिने जाऊ दिल्यानंतर माझा सगळा अभ्यासक्रम बघून त्यांनी मला फर्स्ट सेकंड एकत्र करून आणि थर्ड फोर्थ एकत्र करून मला 2 वर्षात 4थी पास करून 5वीला पाठवलं. बरं. आणि मग तुम्ही रेग्युलर शाळेमध्ये रेग्युलर झेडपीला पण प्रयत्न केले, पण तिथं काय झालं नाही. तिथले मुख्याध्यापक पण ट्राय करत होते, जिल्हा परिषद ग्रामपंचायत समाज कल्याण विभागात इन्क्वायरी करून, पण ते म्हणले इथं नाही करता येणार, असं रेग्युलर्स करावं लागेल तुम्हाला. आता तुम्ही अकॅडमिकली तुमचं स्मूथली आता हळूहळू सुरू झालं होतं, पण स्पोर्ट्स एस्पेशली स्पोर्ट्स या ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं करणं अवघड गेलं असेल. नाही, मी स्पोर्ट्स म्हणजे पहिल्यापासूनच मला ग्राउंड ऍक्टिव्हिटी मध्ये नाहीच, म्हणजे मला चालताच येत नव्हतं. त्यामुळे ऍक्च्युली त्या संस्थेत ज्यावेळेस मी ऍडमिशन घेतलं कानेपठाला SSC मध्ये, त्यावेळेस त्यांनी पहिले मी खाली बसून चालायचे पूर्णपणे कॅलिकमध्ये तिथं जाण्याआधी, त्यामुळे मला काय बाकीचं काय माहित नव्हतं. मग त्यांनी तिथं गेल्यानंतर 2002 मध्ये मी ऍडमिशन तिथं घेतलं आणि त्यांनी मला पहिलं ऑपरेशन करून मला उभं केलं, काट्या घेऊन वगैरे चालायला मला सुरुवातीतून झाली. आणि त्याच्यानंतर मग मी इन हाऊसचे जे काही गेम्स असतात, ते काही म्युझिक झालं, ड्रॉइंग झाले किंवा ड्रामा वगैरे किंवा गाण्यांचे कार्यक्रम, मी इन हाऊस सगळं करायला लागलो. पण ग्राउंड ऍक्टिव्हिटी मध्ये जास्त मी नव्हतोच पहिल्यापासून. आणि पहिलीपासून मी 1ली ते 4थी शिकता म्युझिकचा क्लास डेली करायचो, ड्रॉइंगचे क्लास आमचे वीकली व्हायचे, तर ड्रॉइंगचा क्लास पण करायचो. आणि साइड बाय साइड सॅटर्डे संडेला आमचे व्हॉलेंटियर्स यायचे, कोणी वारली पेंटिंग वाले असायचे, कोणी ऍक्टिंग वाले असायचे, त्यामुळे मग ऍक्टिंगचे पण साइड बाय साइड कोर्स झाले. आणि 4थी पर्यंत माझे असं सर्वांगीण विकास म्हणतो ना, तसं मला एक प्लॅटफॉर्म मिळाला तिथं की मला स्वतःला डेव्हलप करण्यासाठी. तिथं हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळं मी ड्रॉइंग शिकलो, म्युझिक शिकलो, रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो, मेहंदी स्पर्धेत भाग घ्यायचो. एक कुठलीही स्पर्धा नाही सोडली की मी तिथून सहभाग, जरी नंबर नाही आला, काय वाटलं तरी फक्त आपल्याला पार्टिसिपेट करायचं म्हणून मी पार्टिसिपेट करत गेलो. आणि शिक्षणात तुम्हाला कुठल्या विषयात जास्त गोडी होती? मला सगळे विषय आवडायचे. ऍक्च्युली मला शिक्षणाचीच एवढी तहान होती की मी असं म्हणलंच नाही मला हा सब्जेक्ट जास्त कमी आवडतो, हा सब्जेक्ट आवडतो. संधी मिळाली तर सगळे विषय, मग फार सायन्स पासून तर मॅथ्स पर्यंत आणि हिस्ट्री पासून तर जॉग्राफी पर्यंत सगळे विषय मी अभ्यास करत गेलो. आणि त्याच्यात ते 6 सब्जेक्ट सोडून परत बाकीचे मी सब्जेक्ट शिकत गेलो. मग 10वीला पास आउट झाल्यानंतर तुम्ही पुढे कुठल्या कॉलेजमध्ये किंवा कुठली फॅकल्टी घ्यायची? कारण तुमचा इंटरेस्ट तर एवढ्या सगळ्याच ऍक्टिव्हिटीज मध्ये किंवा सगळ्यांमध्येच होता तुम्हाला इंटरेस्ट, तर कुठली फॅकल्टी आपण घ्यावी असं तुम्हाला वाटलं आणि कसा पुढचं कॉलेज लाईफ सुरू झालं तुमचं? तसं संस्थेमध्ये आम्हाला दर संडेला व्हॉलंटियर्स यायचे, तर त्याच्यामध्ये एक ग्रुप होता ईशान ग्रुप म्हणून, जे इंजिनियर्स लोक होते, त्यांचा एक 10-15 जणांचा ग्रुप होता. तर तो ग्रुपच आम्हाला संडेला यायचा शिकवायला, म्हणजे मग गाईड करायला. ते 6 महिन्यांनी 3 महिन्यांनी यायचे आमच्याकडे. तर त्यांना खूप असं आत्मीयता होती की आपल्याकडे जे काही ते सगळे वेगवेगळे फील्डचे इंजिनियर्स होते ते, त्यामुळे त्यांना जेवढं शिकवायला तेवढं कमी होतं ते आम्हाला. मग त्याच्यातले एक जण प्रसाद सोमवंशी म्हणून जे होते, त्यांची माझी चांगली गट्टी जमली. त्याच्यानंतर मग ते व्हॉलंटियर्स येणं बंद झाल्यानंतर पण आमचं कॉन्टॅक्ट चालू राहिलं आणि त्यांचं गायडन्स मी घेत राहिलो कंटिन्यू. असं करत करत माझं 10वी झालं कम्प्लीट. तर 10वी चांगल्या मार्काने पास झालो, 77% पास झालो. म्हणजे मी ज्यावेळेस मी शाळेत ऍडमिशन नव्हतं, त्यावेळेस इच्छा होती की आपण पण शिक्षण घ्यावे. पण ज्यावेळेस 10वीचा टप्पा पार केला, त्यावेळेस एक स्वप्न पूर्ण झालं, असे एक भावना मनात होती ती. आणि घरच्यांना पण खूप आनंद झाला असेल, 77% घेऊन 10वी पास झाला. मग पुढचा कॉलेजचा प्रवेश किंवा कॉलेजचं ऍक्च्युली अजून बाहेरचं काय माहित नसल्यामुळे मी ठरवलं नव्हतं की 10वी नंतर काय करायचं ते. म्हणजे माझा फायनान्शियल व्यवस्थित माझी थोडी कमी होती आणि तिथं हॉस्टेल 10वी पर्यंतच होतं, 10वी नंतर बाहेर जायचं होतं. त्यामुळं अजून कॉलेजचा काही विचारच नव्हता केलेला. पण एक विचार केला होता की आपल्याला ते इंजिनियर्स जे यायचे त्यांच्याकडून लक्षात आलं की आपण कॉम्प्युटरवरती काम करून, कॉम्प्युटर शिकून त्याच्यावरती काम करून आपला उदरनिर्वाह चालू करू शकतो. पण ते म्हणतात ना, नशिबाला काहीतरी वेगळंच वाढायचं होतं समोर माझ्या. कारण की मला आता त्यांनी एक टप्पा पार केला तर ते मला मागे नव्हतं टाकणं नशीब. त्या इथल्या पुण्यातल्या मेक माय ड्रीमच्या मेधा कुलकर्णी मॅडम म्हणून त्या संस्थेला व्हिजिट द्यायला आले आणि त्याच साली त्यांनी ही संस्था चालू केली होती अशा आमच्यासारख्या मुलांसाठी. मेक माय ड्रीम, मेक माय ड्रीम फाउंडेशन म्हणून आहे. ते पुण्यातलंच आहे, आपल्या टिळक रोडला ऑफिस आहे त्यांचं. आणि त्यांच्या विश्वस्त मेधा कुलकर्णी मॅडम आहेत. तर त्या तिथं आल्या होत्या की त्यांना काही स्टुडंट्स मिळतात का.
आणि 10वी नंतर म्हणल्यावर आम्हीच फ्रेश पास झालो, मग त्यांना लगेच डाटा मिळाला आमचा. त्यांनी आम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं. इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी बघितलं तर चांगला म्हणजे परफॉर्मन्स आमचा, म्हणजे इच्छा तर होती त्यामुळे परफॉर्मन्स चांगला. तिथून पुढं मग त्यांचं जे गायडन्स त्या 10वी कॉलेज चालू होण्याच्या आधीपर्यंत जे गायडन्स मिळालं 2-3 महिन्याचं, तिथून मग पुढचा टप्पा तयार झाला. मग मला आता नाही थांबायचं, मग आता कॉम्प्युटर काय थांबून जॉब करून हे नाही करायचं. मग तिथून कॉलेजचे स्वप्न चालू झाले. आणि मला पहिल्यापासून चित्रकलेची आवड होती, कलेमध्ये जास्त इंटरेस्ट होता मला. त्याच्यामुळं मॅडमनी सर्व पद्धतीनं आमच्याबद्दल माहिती काढली. इंटरव्ह्यू मध्ये सगळी चौकशी केली, कसं काय, म्हणजे आमचा जो ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतो तो काढल्यानंतर मॅडमला लक्षात आलं की मला आर्ट मध्ये माझं करिअर चांगलं होऊ शकतं. त्याच्या आधी मी नव्हता विचार केला, जस्ट एक आपल्याला कला शिकायची आहे, त्याच्यामुळे मी ती कला शिकत गेलो. आणि इंटरमिजिएट एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या परीक्षा दिल्या होत्या, त्या चांगल्या ग्रेडने पास झालो, त्यामुळं त्याचा फायदा झाला मला आर्टमध्ये ऍडमिशन घेण्याचा. पण तिथून पुढं मग असं ऍडमिशन वगैरे झालं सगळं. माझं पहिल्या लिस्टमध्येच नाव आलं. ह्याच्यामध्ये जी हे असते लिस्ट आहे, जी मेरिट लिस्ट मध्ये असते, त्यात माझा पहिल्याच नंबर लागला. आणि टिळक रोडलाच लागला. पहिल्या लागत नाही टिळक रोडला नंबर, पाषाणला पाठवतात. पण माझा ग्रेड आणि पर्सेंटेज चांगला असल्यामुळे लगेच लागून गेला. सुरुवात झाली. मॅडमनी जस्ट म्हणले की आता उद्यापासून कॉलेज चालू होणार आहे, आता तू काय कर, आज तुला जमून त्यावेळेमध्ये जाऊन फक्त कॉलेज कसं आहे, कॅम्पस कसा आहे, काय आहे ते सगळं बघून ये. तिथं मी गेलो. कॉलेजच्या 1 दिवसाच्या आदल्या दिवशी गेलो, तिथं बघितलं. आणि ती जुनी बिल्डिंग, सगळे दगडाचं बांधकाम आणि पायऱ्या वगैरे एकदम जड पायऱ्या. त्याच्या आधी मी पायऱ्या नव्हतो चढलेलो. बघितलं, मी जाऊन थांबलो तिथे जिन्यापाशी. तो भला मोठा जिना होता, पायऱ्या आणि धरायला काही नाही, रेलिंग वगैरे नाही. तिथूनच मॅमला फोन केला. मॅम इथं मला हे बघितलं मी, जिना खूप मोठा आहे, पायऱ्या आहेत, मला काही कॉलेज जमणार नाही, मला दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं. मॅडम म्हणले तू ये म्हणलं ऑफिसला, आपण बोलूया. गेलो. मॅम सगळं मी सांगितलं, मला ते पायऱ्या चढता येणार नाही वगैरे सगळं. माझं तोपर्यंत फुल निगेटिव्ह झालो होतो मी त्या ह्याच्याबद्दल. आणि मॅम म्हणलं ठीक आहे, म्हणलं आपण दुसऱ्या इथं ऍडमिशन घेऊया, तुझं दुसऱ्या फील्डला घेऊया. पण तिथं पायऱ्या नसतील कशावर, पायऱ्या तर असणारच म्हणलं की, किंवा आपण आपल्या स्पेशलसाठी अजून त्यावेळेस काय अजून एवढी डेव्हलपमेंट नव्हती, आणि अजून पण नाहीये तशी व्हायला पाहिजे. कारण की माझ्यासारखी बरीचशी मुलं अशी आहेत की त्यांना शिक्षणाची इच्छा आहे, पण कॉलेजेस झालं किंवा शाळा झाले, ह्यांच्या कॅम्पसमध्ये ऍक्सेसिबिलिटी नसल्यामुळं बरेचसे ते मार्ग बदलतात. आणि ते मार्ग बदलल्यानंतर मग त्यांचं ज्या मार्गाला जायचं तिथं इच्छा नसताना त्यांना चेंज करावं लागतं. आणि त्यांचं लाईफ जे काही त्यांना एज्युकेशन घ्यायचं होतं ते त्याच्यापासून दूर गेल्यामुळे ते लाईफ वाया जातं त्यांचं. तर ऍक्सेसिबिलिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मॅडमने मला सांगितलं की तू पायऱ्या बघून नाही म्हणलं ते ठीक आहे, पण मग दुसरं नसल्यावर मग काय करणार. त्यांनी मला जवळजवळ 2-2.5 तास गायडन्स केलं. म्हणलं ठीक आहे, म्हणलं तुला पायऱ्या चढता येत नाहीयेत, पण चढू शकतो का, म्हणलं हा, म्हणलं चढू शकतो, पण मला भीती वाटली की मी पडलो तर परत काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणलं ठीक आहे, काय पडलात तर बघू आपण, पण चढू शकतो ना. म्हणजे मी म्हणलं हळूहळू चढू शकतो. म्हणलं ठीक आहे, 7ला कॉलेज आहे, तू 6ला जात जा तिथं, हळू एक पायरी 10 मिनिटाला चढत जा आणि 7ला कॉलेजला पोहोचत जा. तर त्या 2.5 तासामध्ये मॅडमनी सगळं माझी निगेटिव्हिटी काढून टाकली, मेधा मॅडमनी. आणि दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायलाच लागलं मला, त्यांनी ऑप्शनच नाही ठेवला. आणि त्या स्वतः एका हाताने डिसेबल आहेत, त्यामुळं त्यांनी मला ऑप्शनच दिला नाही की तू चेंज कर, हे कर. आणि त्या चांगल्या बँकर्स होत्या, त्यामुळे त्यांना बाकीचं काय जास्त नाही आलेला. तर मग माझं कॉलेज चालू झालं. कॉलेजचं पहिलं वर्ष गेलं थोडं रडत, 6 महिने गेले थोडे रडत कडत. आणि हे सगळं करताना कॉलेज तर होतच, पण त्यावेळेस आम्हाला आमच्याकडे गाड्या वगैरे काही नव्हत्या त्यावेळेस, त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्टनी प्रवास करायला लागायचा. मी आणि अजून एक माझा मित्र होतो युवराज म्हणून, थांबायचे नाही, ते निघून जायचे बसवाले. असं एकदा झालं, दोनदा झालं, म्हणजे असं नेहमी असं चालायचं. एक वेळेस तर आम्ही चालत गेलेलो आहे कॉलेज पर्यंत, राहायला चालत यायचो. माझं आपलं कॉलेजला पोहोचायचंय आणि हे नसल्यामुळे, बस नसल्यामुळे मग बसवाले थांबत नाहीत, मग त्या कॉलेज तर हे करू शकत नाही. तर मग आम्ही ज्यावेळेस एक पाऊल पुढे टाकला त्यावेळेस आम्हाला समाजाने ऍक्सेप्ट केलं, आणि हळूहळू त्यांच्याकडून पण ते आम्हाला मदत करत गेले. तर मग तो प्रवास सुरू झाला. आणि 6 महिन्यानंतर मग सगळं व्यवस्थित व्हायला लागलं. मग कॉलेजचे आमचे सॅटर्डेला हे असायचे लेक्चर्स, असायचे आउटडोअरचे लेक्चर स्केचेस साठी. तर वेगवेगळ्या ठिकाणी असायचे. आणि एक वेळ सरांनी पर्वती हिलचा आम्हाला सांगितलं
की आपल्याला नेक्स्ट सॅटर्डेला पर्वती हिलचं स्केचेस करायचे. इरफान पठाण यांच्या जिद्दीचा, मेहनतीचा आणि कष्टाचा उर्वरित प्रवास जाणून घेऊयात बडिंग जर्नालिस्ट या यूट्यूब चॅनलच्या सामान्य ते असामान्य या कार्यक्रमाच्या दुसऱ्या व शेवटच्या भागात लवकरच.